प्रदूषण नसल्यामुळं पहाडात आकाश स्वच्छ दिसतं. एक दिवस रात्री आकाशाकडे नजर गेली आणि चंद्राभोवती हे भलं मोठं कडं दिसलं. डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. वातावरणात असलेल्या बर्फाच्या स्फटिकांवरून चंद्राचा प्रकाश अपरावर्तित होतो आणि चंद्राच्या भोवती हे असं कडं तयार होतं. ह्याला चंद्राचं प्रभामंडल असं म्हणतात. शक्यतो पुढे बर्फ पडण्याचा हा संकेत असतो. तिथली लोक सांगतात हे खूप क्वचितच दिसतं. इथे जेव्हा यायचं ठरलं तेव्हाच माझ्या मनात असा विचार आला होता की तिथे जाऊन छोटं का होईना चित्र करायचं. त्यामुळे मी आता येताना अगदी लिमिटेड 3-4 ब्रश आणलेले आहेत, 5-6 रंग आणलेले आहेत आणि छोटा एवढा 5x7चा 4x4चे 2 कॅनव्हास आणलेले आहेत. आणि मी आता आमच्या कॉटेजच्या वरच्या मजल्यावरती इथे बसलेली आहे बाल्कनीमध्ये आणि इथून समोर डोंगररांगा दिसताय ज्याच्यावरती बर्फ पडलेला आहे. मी खरं तर तिकडच्या बाजूचं करणार होते जिथे आता स्नोफॉल चालू आहे, पण ते अगदी धुसर दिसत आहेत म्हणून माझ्या समोर जे डोंगर आहेत तर त्यांचं छोटंसं चित्र मी करायचा आता प्रयत्न करणार आहे. आता इथे माझ्याकडे टर्पेंटाईन वगैरे काही नाहीये कारण मी ऑइलचे रंग आणलेले आहेत कारण ते माध्यम मला खूप आवडतं. आणि बर्न सिएना, येलो, ब्लू, रेड आणि व्हाईट एवढे 4-5च रंग आहेत त्याच्यामध्ये मी आता करणार आहे. थंडी प्रचंड वाजते त्यामुळे मी ग्लोव्ज घातलेत आणि आता असं करते आहे. पहिल्यांदा बर्न सिएना आणि ब्लूने थोडं स्ट्रक्चरल ड्रॉइंग करून घेते आणि त्यानंतर हळूहळू मग त्याच्यामध्ये रंग भरत जाते. इथे पाठीमागे जी डोंगर रांग आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी झाडं दिसत आहेत, पण ती दुरून दिसत आहेत, थोडी काळपट दिसत आहेत. त्यामुळं अगदी हिरवा रंग न हे करता त्याच्यामध्ये थोडासा येल्लो मिक्स करून ब्लू येल्लो असं आता इथे रंग भरून घेते. आता मी ब्लँकेट घेऊन बसलीये कारण 4 वाजतायत जेमतेम आणि सूर्य नाहीसा झालेला इथे, त्यामुळे जास्ती थंडी वाजायला लागली आहे. ढग आहेत वरती आणि वरच्या बाजूला तिकडे स्नोफॉल अजूनही चालू आहे. त्यामुळे आता मी हे एवढं जाड ब्लँकेट घेऊन कुडकुडत चित्र पूर्ण करते. बर्फाचा रंग कुठला असं म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पांढरा हा रंग येतो, पण खरं पाहता जेव्हा चित्र करताना ह्या डोंगरावरचा जो बर्फ आहे तो दिसत असताना आता जरी पांढरा दिसला तरी मी माझ्या पॅलेटमध्ये
कुठेही डायरेक्ट पांढरा मी त्या चित्रामध्ये वापरलेला नाहीये. त्यामध्ये हलकासा पिवळा असेल, हलका व्हायलेट असेल, सेरेलियन ब्लू असेल, अगदी किंचित एक कण त्याच्यामध्ये घातला आहे, जेणेकरून काय होतं आत्ता आपल्याला दिसताना तो पांढरा दिसतो, पण तो 3Dनेस येण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग, हलक्या हलक्या छटा त्याच्यामध्ये आपण जर लावत गेलो तर त्यामुळे तो भास आपल्या डोळ्यासमोर चांगला तयार होऊ शकतो चित्राच्या माध्यमातून. अंधार पडत आला होता, होतच आलंय चित्र. थोडंसं झाडांचं एवढंसं राहिलं होतं, तेवढं करायला म्हणून खाली येऊन बसली मी जरा उजेडा इथे. चित्र माझं झालेलं आहे करून, आणि मी फक्त 2 ब्रश वापरलेले आहेत, फ्लॅट ब्रश. एक ब्रश वापरला मी जे डार्क रंग आहेत त्यांच्यासाठी, आणि एक व्हाईट वगैरे जे लावायचे होते, व्हाईट लाईट कलर जे लावायचे होते त्यांच्यासाठी. म्हणजे जेणेकरून माझ्याकडे टर्पेंटाईनही नव्हतं, लिमिटेड टिश्यूमध्ये मी ते केलेलं आहे, त्यामुळं रंग मिक्स होऊ नयेत म्हणून मी ते केलं. कारण माझ्याकडे नाईफही नव्हता, तो थिक जो रंग असतो बर्फाचा वरून लावायचा असतो, तर तो छान लागावा यासाठी 2 वेगळे ब्रश मी वापरलेले आहेत. मला निसर्गचित्र असेल किंवा ह्युमन फिगर्स असतील तर मला थोडं अगदी रिअलिस्टिक करायला आवडत नाही, थोडं ते ॲब्स्ट्रॅक्टकडे झुकणारं चित्र मला ते आवडतं. कारण अगदी जशाच तसं काढलं तर मग त्यामध्ये ती मजा नाही येत, एक चित्र असण्याची ती गंमत त्यामध्ये येत नाही. आणि आपण जे काही अनुभवतो, आपल्यामध्ये जे काही साठवतो, आणि ते मग आपण जेव्हा चित्राच्या माध्यमातून आपण ते रंगवतो, तर तेव्हा मला असं वाटतं की अगदी ठोकताळ्याप्रमाणे आहे तसं करण्यापेक्षा थोडं मोकळीक घेऊन हे चित्र केल्यानंतर त्यामध्ये चित्र करताना सुद्धा खूप मजा येते. मी येताना तुम्हाला दाखवलं होतं की इथे जोगनिया मातेचं स्थान आहे, आणि तेव्हा अगदीच म्हणजे साचलेला थोडाफार काही ठिकाणी बर्फ होता, त्यामुळं येताना मला वेगळं रूप बघता आलं या जागेचं. आणि आता बघा माझं नशीब इतकं चांगलं आहे की मला पूर्ण बर्फाने हे असं भरलेलं बघता येतंय, एक वेगळं रूप मला निसर्गाचं इथे बघता येतंय. खूप अवघड आहे उतरताना, पाय सरकतोय काही ठिकाणी. किती थंड आहे. इस साइड में मुंह कर लो, इस साइड में। जैसे आप हाथ दे दो,
कुठल्याला जाताना चढायला साधारण 3-1 तास लागले होते, पण आता उतरताना 1.5 तासात आम्ही उतरलेलो आहोत. बर्फ होता त्यामुळे उतरताना तुम्ही माझा स्ट्रगल बघितलाच असेल कसं उतरले ते. आणि थोडंसं सामान होतं त्यामुळं पोर्टरची गरज होती, त्यामुळे ते दादाही आमच्यासोबत होते. आता मी तोष गावात आलेली आहे. इथे थोडंसं चहा वगैरे पिणार, थोडा आराम करणार आणि मग धरमकोटला जाणार. Ooh.